लातूर शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून सुरू झालेल्या या पदयात्रेत विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे लेझिम पथक, झांज पथकाने केलेल्या सादरीकरणाने यावेळी उपस्थितांची मने जिंकले। तसेच यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणेने सर्व परिसर दुमदुमून गेला। शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला सुरुवात झाली। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे वेरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल शरद पांढरे नी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महानगरपालिका उपायुक्त पंजाबराव खानसोळे, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, योजना शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। जय शिवाजी जय भारत पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते। या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास 1,500 ते 2,000 विद्यार्थी, नागरिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या पदयात्रेत सहभागी झाले होते। यामध्ये अनेक विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, वारकरी आदी पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या। यावेळी ढोल ताशांच्या गजरात विविध शाळा, महाविद्यालयांच्या लेझिम, झांज पथकांचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीपान जगदाळे यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावरील पोवाडा आणि उपस्थितांकडून देण्यात आलेल्या जय भवानी जय शिवाजी या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या सळसळत्या उत्साहात दयानंद महाविद्यालयाच्या मैदानातून पदयात्रेला सुरुवात झाली। अश्वारूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि चित्ररथ या पदयात्रेच्या अग्रस्थानी होते। पदयात्रा दयानंद महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथे आल्यानंतर लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण झाले। त्यानंतर पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाली। चौकात छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्यासह सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। पुन्हा दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर पदयात्रेचा समारोप करण्यात आला। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत या यात्रेचं संयोजन करण्यात आलं। जय भारत न्यूज करिता लातूर जिल्हा प्रतिनिधी SS जाधव, लातूर।